2, 1, start. Good evening to all of our viewers. Thank you for joining us in Navbharat's Young Turk webinar series. Today we have with us Shri Rituraj Sanjay Patil, MLA from Kolhapur. Good evening, sir, and a very warm welcome to you. Good evening. I, Srinivas, along with Mr. Sameer Mujawar, Senior Correspondent Kolhapur, are your host. Riturajji will enlighten us on governance challenges post-COVID. Shri Rituraj Patil is a member of Legislative Assembly from Kolhapur. He is a director of D.Y. Patil Hospitality and trustee of Dr. D.Y. Patil Education Society, Kolhapur. Riturajji holds a record of planting 10,000 trees in a day in Kolhapur city. He has also initiated free medical treatment for patients belonging to economically weaker section through D.Y. Patil Hospital. And we are very fortunate to have Rituraj Patil in our series, Navbharat Young Turk. Over to you, sir. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद आदरणीय श्रीनिवास जी. मैं आपका और नवभारत प्रेस का मनपूर्वक आभार व्यक्त करता हूँ. आपने इस प्लेटफॉर्म में मेरे विचार व्यक्त करने के लिए आपने मुझे ये मौका दिया है और मुझे प्रोत्साहित भी किया है. नवभारत प्रेस के सीनियर करस्पॉन्डेंट और हमारे मार्गदर्शक समीर जी कोल्हापुर में बहुत अच्छी तरह से काम कर रहे हैं और उनको भी मैं धन्यवाद देता हूँ. समीर जी, आपल्याला सुद्धा माहिती आहे की ज्या पद्धतीनं कोरोना सारखं संकट हे आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये किंवा आपल्या शहरामध्ये आलं, तुम्ही कोल्हापूरचे आहात, तुम्ही जवळून या सगळ्या गोष्टी अनुभव कोल्हापूरमध्ये सुद्धा घेतलेले आहेत. महाराष्ट्र शासन म्हणून नक्कीच आम्ही चांगल्या पद्धतीनं आपल्या राज्यामध्ये आज चांगल्या पद्धतीनं काम करतोय आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये लोकांची आरोग्याची काळजी घेणं हे तितकंच महत्वाचं आहे असं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आणि आज या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण बघितलं तर कोल्हापूर सारख्या परिस्थितीमध्ये कोल्हापूरमध्ये ज्या पद्धतीनं आज देशामध्ये सगळेच लोक जे आपल्या राज्यातून, आपल्या शहरातून आपापल्या गावामध्ये जायला लागले आणि कोल्हापूरमध्ये जेव्हा अनेक लोक कोल्हापूरमध्ये स्थलांतर होण्यासाठी सुरुवात झाली तेव्हा कोल्हापूरमध्ये आज पेशंटची संख्या आज त्या ठिकाणी आपल्याला समीरजी आपल्याला सुद्धा माहिती आहे की आजच्या परिस्थितीमध्ये जवळजवळ 659 पेशंट हे आज कोल्हापूरमध्ये झालेले आहेत. बरोबर. आणि त्यातलं एक चांगली गोष्ट आपल्यासाठी आहे की जवळजवळ 419 पेशंट आज त्या ठिकाणी बरे झालेले आहेत. आणि आज लाईव्ह पेशंट जर आपण बघितले तर 233 पेशंट आजच्या या परिस्थितीमध्ये लाईव्ह आहेत. मला सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की कोल्हापूर सारख्या ठिकाणी आज आम्ही चांगल्या पद्धतीचं काम एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सगळे मिळून करतोय. आणि महाराष्ट्रामध्ये आपल्याला नक्कीच माहित असेल की INS ने आणि सी वोटर्सच्या माध्यमातून जो सर्वे केला गेला त्या सर्वेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आज सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांचा 5वा क्रमांक म्हणून त्या ठिकाणी आलेला आहे. आणि खूप चांगल्या पद्धतीनं राज्यामध्ये आम्ही सगळेच मिळून आज त्या ठिकाणी काम करतोय. मला आपल्याला मुद्दामून सांगायचं आहे की या सगळ्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये तरुण जे आहेत त्यांना आज त्या ठिकाणी त्याचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतोय. त्याची कुठलीही लागण तरुणांना जरी झाली दुर्दैवानं तरी सुद्धा रिकव्हरी ही चांगल्या पद्धतीने तरुण करू शकतात. त्यामुळे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की परवाच आपण ऍडव्हर्टाइजमेंट अक्षय कुमार यांची बघितली असेल आणि त्यात ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे की तरुण मुलांनी असेल किंवा सगळ्यांनीच आज आपण कामाला ज्या पद्धतीने शिथिलता महाराष्ट्र शासनाने आणि सरकारने आपल्याला दिलेली आहे त्या पद्धतीनं आपण जर काम चालू केलं आणि सोशल डिस्टन्सिंग पाळलं तर नक्कीच ह्याचा प्रादुर्भाव आपल्याला होणार नाही, कमी होणार हे आपल्याला निश्चितपणे माहिती आहे. म्हणून माझी तरुणांना सुद्धा विनंती आहे की या सगळ्या परिस्थितीमध्ये ही लढाई, हे युद्ध आपण चांगल्या पद्धतीने जिंकू शकतो. वॅक्सिन मिळेल तोपर्यंत आपल्याला सोशल डिस्टन्सिंग पाळून नक्कीच आपलं काम चालू करू शकतो अशी माझी सगळ्या तरुणांना विनंती राहील. आणि समीरजी, आपण थोडे प्रश्न विचारणार आहेत असं श्रीनिवासजींनी मगाशी सांगितलं. आपण प्रश्न विचारू शकता. नक्कीच मला आवडेल आपले सगळे उत्तर देण्यासाठी. धन्यवाद दादा. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे युवा आमदार ऋतुराज पाटील म्हणजे संयम, विनम्र वाणी, हसरा चेहरा, लाखो तरुणांच्या मनावर राज्य करणारा युवा नेता अशी तुमची ओळख आहे. म्हणूनच आम्ही लाखो वाचकांच्या आवडीचं राष्ट्रीय हिंदी
वृत्तपत्र नवभारत आणि राज्यस्तरीय मराठी दैनिक नवराष्ट्रच्या वाचकांच्यासाठी आणि याच माध्यमांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखो दर्शकांच्या पर्यंत नवभारत वाइब्स आणि नवभारत यंग टर्क या माध्यमातून राजकारणातले आपण उमदे नेतृत्व म्हणून, उद्याच्या राजकारणाचं भविष्य म्हणून आज आपल्याशी आम्ही बातचीत करतो आहोत. मी आमच्या सर्व दर्शकांच्यासाठी आपल्याला पहिला प्रश्न असा विचारू इच्छितो की ऋतुराज पाटीलजी, तुम्ही राज्यातील नव्हे तर देशातील एका नामांकित शिक्षण समूहाचे विश्वस्त आहात. आजच्या प्रचलित शिक्षण पद्धतीबद्दल आणि आगामी काळात कोविड-19च्या संकटानंतर निश्चितच बदलणाऱ्या शिक्षण पद्धतीबाबत देशात आणि आपल्या महाराष्ट्रात आपल्याला नेमके काय होईल आणि राज्य सरकारनं काय पावलं उचलावीत असं वाटतंय? नक्कीच समीरजी, आपल्याला दुर्दैवानं कोरोना सारखं संकट आपल्या समोर आलेलं आहे आणि शिक्षण क्षेत्रामध्ये आपण जर बघितलं तर या सगळ्या परिस्थितीत आपल्या सगळ्यांनाच माहिती की सोशल डिस्टन्सिंग ठेवणं जरासं कठीण आहे, कारण सगळे विद्यार्थी सगळे एकत्र येत असतात आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये शाळेत सुद्धा लहान मुलं बरेचसे असल्यामुळे त्याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे माझं वैयक्तिक असं मत आहे की सरकारनं चांगल्या पद्धतीने प्रोएक्टिव्हली अनेक डिसिजन्स त्या ठिकाणी घेतलेले आहेत. आपण जर बघितलं थोडे दिवस आधी सन्माननीय वर्षा गायकवाडजींनी, शालेय शिक्षण मंत्री आपले महाराष्ट्र राज्य, यांनी सन्माननीय केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर साहेबांना एक पत्र लिहिलं आणि त्यात सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की काही ठिकाणी इंटरनेटची सुविधा नसते आणि आम्ही आजच्या या परिस्थितीमध्ये ई लर्निंगवर भर देतो. आज लोकांपर्यंत इंटरनेटच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय, पण शिक्षण क्षेत्रामध्ये काही ठिकाणी आज त्या ठिकाणी इंटरनेट असेल नसेल अशा परिस्थितीमध्ये आपण जर आम्हाला 12 तास एक चॅनलची परमिशन दिली आणि दुसऱ्या बाजूला 2 रेडिओ चॅनलची परमिशन दिली तर नक्कीच आम्ही दिवसभर अशा पद्धतीचे उपक्रम आज चांगल्या पद्धतीने चालवून मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवू शकतो. कारण जोपर्यंत आपल्याला वॅक्सिन मिळत नाही तोपर्यंत थोडी काळजी घ्यावी लागेल हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आणि नक्कीच ई लर्निंगवर आपण जर भर दिला, म्हणजे आज विदेशामध्ये आपण बघतो की विदेशात आज चांगल्या पद्धतीनं ई लर्निंगवर भर दिले जातो, आज ऑनलाईन शिकवलं जातं. माझं असं मत आहे की आपण ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये जर ऑनलाईन वर चांगल्या पद्धतीने भर देऊ शकलो आणि अनेक ठिकाणी जर आपली ऑनलाईन जे फॅसिलिटी आहे ती चांगल्या पद्धतीने स्ट्रॉंग करू शकलो तर मला वाटते आपल्याला पुढच्या काळामध्ये जोपर्यंत आपल्याला याच्यावर वॅक्सिन मिळत नाही तोपर्यंत त्याची मोठ्या पद्धतीने आपल्याला मदत होईल आणि आपण ऑनलाईन वर भर दिला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. मी श्रीनिवास सरांना विनंती करेन की त्यांनी ऋतुराज पाटील यांना प्रश्न विचारावे. Sir, in this 2019 elections, there are a lot of youngsters who have come to fore. Means lot of youngsters have been elected in these elections. What do you think will be the impact of youngsters on the new electoral systems? क्या impact आप देखते हैं कि youngsters political system में ला सकते हैं? आपको मालूम है कि जिस तरह से महाराष्ट्र में बहुत सारे MLAs विधायक ये यंग है और मुझे लगता है 2019 में आपने बहुत पास से देखा हुआ है, आप मुंबई में रहते हो, आपने बहुत सारे MLA से आपका रिलेशन है. हाँ, जैसे ये असेंबली में रोहित पवार जी है, आदित्य जी ठाकरे है, आदित्य तटकर है, जीशान सिद्दीकी, ऐसे बहुत सारे लोग जो यंग है और मुझे लगता है कि इन सब लोगों को जिस तरह से वो काम करते आगे जाके मुझे कॉन्फिडेंस है कि बहुत अच्छी तरह से ये सब यंग लोग काम कर सकते हैं. और अगर आपने देखा तो हमारे देश में आज जिस अराउंड 45 करोड़ पीपल आर यंग, ये हमारा एक काउंट है और एवरेज अगर देखा तो 29 इयर्स ओल्ड एक एवरेज अपना ओवरऑल देश का है जिसमें यंग हम गिनते. मुझे इस तरह से मुझे लगता है कि अगर अपने ठीक तरह से यंग जो असेंबली में लोग हैं और उनके साथ जो कॉम्बिनेशन अगर हम लोग ने देखा कि जो सीनियर लोग हैं इन दोनों का अगर कुछ कॉम्बिनेशन हो तो ठीक तरह से यंग सभी लोग बहुत अच्छी तरह से काम कर सकते और आगे जाके इन एक्सपीरियंस लोगों का ही हेल्प लेके यंग लोग मुझे लगता है कि काम करने वाले.
सर, जो कोविड का जो इम्पैक्ट अलग अलग मेरे इंडस्ट्रीज या सेक्टर्स पे आया है, उसमें सबसे ज्यादा इम्पैक्ट हॉस्पिटैलिटी इंडस्ट्री पे आने वाला है। तो जैसे अब DY पाटिल हॉस्पिटैलिटी इसको किस तरह कोप कर रही है और इसको किस तरह एक चैलेंज के रूप में आप लेके इससे उबर पाएंगे? श्रीनिवास जी, विद DY पाटिल हॉस्पिटैलिटी सेक्टर में जब मैं काम करता हूँ, बहुत पास से मैंने ये इंडस्ट्री देखी हुई है और मुझे लगता है कि टूरिज्म ये बड़ा इंडस्ट्री हमारे इंडिया में है। और मैंने एक पिछले हफ्ते आदित्य जी ठाकरे के और मेरे और बहुत सारे जो हॉस्पिटैलिटी सेक्टर इंडस्ट्री में लोग हैं, इन सब लोग को एक साथ लेके मैंने एक VC किया और उसमें हम लोग ने डिस्कशन किया कि जो इश्यूज हम लोग के सामने है वो इश्यूज किस तरह से हम सॉल्व कर सकते हैं। मुझे लगता है कि लोग जब एक बार गवर्नमेंट का डिसीजन होने के बाद ये इंडस्ट्री ओपन होगी, तब सब लोग का कॉन्फिडेंस गेन करने का बहुत एक बड़ा चैलेंज हमारे सामने रहेगा। जिस तरह से गवर्नमेंट ने प्रोटोकॉल्स दिए हुए कि जो सैनिटाइजेशन ठीक तरह से होना चाहिए, फिर अगर आपने देखा तो सोशल डिस्टेंसिंग ठीक तरह से रखना चाहिए, ऐसे बहुत सारी चीजें रहेगी जो मुझे लगता है हॉस्पिटैलिटी सेक्टर में सब लोग को ध्यान देना पड़ेगा। और इसके वजह से जो लोग होटल्स में आने वाले हैं या रेस्टोरेंट्स में जाने वाले हैं, उन सब लोग को एक कॉन्फिडेंस आना चाहिए कि हम जब उधर जाने के बाद ये सब हाइजीन रहने वाला है, सैनिटाइज रहने वाला है। अगर वो हम लोग ने ठीक तरह से ध्यान दिया तो हॉस्पिटैलिटी सेक्टर फिर ठीक तरह से ऊपर आ सकती है, ऐसे मेरा मानना है। समीर जी, आप आगे के प्रश्न। जी ऋतुराज जी, आपण DY पाटील हॉस्पिटल्सशी सुद्धा जोडले गेलेला आहात। राज्यात कोरोनाच्या संकटानंतर येणारे जे हेल्थ इश्यूज असतील तर त्या बाबतीत तुम्ही चांगला अभ्यास केलेला असेल। राज्य सरकारकडून यापुढे काय प्रयोजन व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? नक्कीच समीरजी, आज आपण बघितलं तर आपल्या देशामध्ये दुर्दैवाने अशी परिस्थिती आली, पण हॉस्पिटल्समध्ये आज कोरोनाग्रस्त जिथे जिथे आहेत त्या सगळ्या रुग्णांना एक चांगलं उपचार देण्याचं काम महाराष्ट्र शासन म्हणून त्या ठिकाणी होते। आणि मला असं वाटते की शासन म्हणून नक्कीच आपल्या राज्यामध्ये पब्लिक हेल्थ सिस्टम खूप चांगल्या पद्धतीने स्ट्रॉंग करायचा प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहे। आज शासनानं एक मोठा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि महात्मा फुले योजना ह्याच्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये सर्वच लोकांना ह्याच्यात समावेश करून घेतलेला हा खरंच आपण शासनाचे आभार त्या ठिकाणी मनापासून मानले पाहिजेत। कारण या सगळ्या परिस्थितीमध्ये कोविड-19 ह्याची लागण जरी कुणाला झाली, कोरोनाची लागण जरी कुणाला झाली, त्यांचा सुद्धा समावेश त्या ठिकाणी घेतलेला आहे। मला आपल्याला एवढंच समीरजी सांगायचं आहे की या सगळ्या परिस्थितीमध्ये जिथं व्हेंटिलेटर कमी होत असतील तिथं व्हेंटिलेटरची पुरवठा करायचा प्रयत्न त्या ठिकाणी शासन म्हणून होतोय। या सगळ्या कोल्हापूरमध्ये आम्ही सन्माननीय पालकमंत्री सतेज पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही आमदार निधीतून सुद्धा सगळ्यांना आज त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये ॲम्ब्युलन्स देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आम्ही केलेला आहे। आणि आपल्याला माहिती आहे, आपण कोल्हापूरच्या आहात, आपल्याला कोल्हापूरमधली बरीचशी माहिती आहे, आपण ज्येष्ठ पत्रकार आहात, आपण अनेक ठिकाणी जात असतात। आपल्याला कोल्हापूरमध्ये आज शेंडा पार्क इथे शासकीय लॅब उभारलेली आहे, जिथं आपण कोविडचं टेस्टिंग त्या ठिकाणी करतो। आणि तिथे टेस्टिंग लॅब पाठोपाठच DY पाटील हॉस्पिटलच्या माध्यमातून सुद्धा एक चांगली टेस्टिंग लॅब त्या ठिकाणी आम्ही उभारली आणि NABLच्या मान्यप्राप्त कोरोना तपासणी लॅब सुरू करायची संधी त्या ठिकाणी हॉस्पिटल म्हणून आम्हाला मिळालेली आहे। आणि मला असं वाटतं की या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण नक्कीच या हॉस्पिटलसाठी जिथं जिथं कमी पडत असेल तिथं शासन म्हणून आम्ही चांगल्या पद्धतीने काम करत राहणार असा विश्वास मला आहे। आपण जाणताच कोरोनाच्या या महामारीनंतर कोल्हापूरमध्ये असेल किंवा राज्यातून असेल, परप्रांतीय तरुणांचे लोंढे आपापल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात परतलेले आहेत आणि स्थानिक तरुणांना त्या माध्यमातून आता रोजगार उपलब्ध होतोय। ज्या ज्या ठिकठिकाणी MIDCs आहेत, अदर सेक्टर आहेत, त्या ठिकाणी आता MIDCs मध्ये म्हणा किंवा इतर सगळ्या क्षेत्रामध्ये नोकऱ्या उपलब्ध होत आहेत। तर या तरुणांना आपल्या मतदारसंघात असेल किंवा राज्यामध्ये ठिकठिकाणी असेल, या तरुणांना रोजगारामध्ये संधी देण्याची एक नामी संधी आपल्याला उपलब्ध आहे। आपण तर तरुणांचे आयडॉल आहात। अशा वेळी तरुणांच्यासाठी राज्य सरकार आणि स्थानिक पातळीवर काय उपाययोजना करता येतील असा तुम्ही विचार केलाय? समीरजी,
कोल्हापूरमध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या राज्यानं या संदर्भात एक चांगले निर्णय त्या ठिकाणी घ्यायला सुरुवात केलेली आहे. आणि महाराष्ट्र राज्य शासनाने एक त्यामध्ये सुद्धा पुढाकार त्या ठिकाणी घेतलेला आहे असं मला मनापासून आपल्याला सांगायचं आहे. मध्ये जेव्हा सन्माननीय उद्योग मंत्रींच्या आदेशानुसार त्यांनी सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे की स्थानिक लोकांना नोकऱ्या आज त्या ठिकाणी दिल्या पाहिजे. आज या परिस्थितीमुळे परप्रांतीय जे लोक आहेत आज आपापल्या राज्यामध्ये आणि गावामध्ये गेलेले आहेत. तेव्हा नक्कीच स्थानिक मुलांना एक रोजगाराची संधी त्या ठिकाणी मिळालेली आहे. आपल्या प्रश्नामध्ये आपण विचारलं की खरं आहे. आणि मला असं वाटते की आपण जर बघितलं तर सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशानुसार आज महाराष्ट्र शासनामध्ये जे किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये जे विदेशी कंपनी आहेत त्यांना जर गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी सुद्धा त्यांनी एक पॉझिटिव्हली अप्रोच ठेवलेला आहे. आज भूषण गगरानी यांना आणि त्यांच्या बरोबर अनेक टीम उभा करून एक टास्क फोर्स तयार केलाय आणि सिंगल विंडो क्लिअरन्स देण्याचं आज त्या ठिकाणी त्यांनी नियोजन केलेलं आहे. महापरवाना अशा पद्धतीचं एक नियोजन त्यांनी केलेलं आहे. आणि नक्कीच मला वाटते की ही जी मदत एक इंडस्ट्रीमध्ये असणाऱ्या लोकांना होईल. मला समीरजी आणि श्रीनिवासजी आपल्याला मुद्दामून सांगायचं आहे की माझ्या निवडणुकीच्या वेळी मी मिशन रोजगार हा मुद्दा सर्वांच्या समोर घेऊन आलो होतो. मी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामध्ये जेव्हा काम करत होतो तेव्हा काम करत असताना अनेक उद्योग क्षेत्रामध्ये किंवा अनेक उद्योजकांच्यावर मी संवाद साधायचं, त्यांच्याशी बोलत होतो. आणि ते बोलत असताना नक्कीच मला जाणवत होतं की तिथं असणाऱ्या लोकांना, आपल्या कोल्हापूर मधल्या लोकांना एक रोजगार त्या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे. ह्याच पार्श्वभूमीवर सन्माननीय सतेज पाटील साहेबांनी एक माझं कोल्हापूर माझा रोजगार अशा पद्धतीचा उपक्रम घेतलेला आहे. समीरजी, आपल्याला सुद्धा माहिती आहे, आपण कोल्हापूरमध्ये याचा अनुभव घेतलेला आहे. आणि मला आपल्याला सांगत असताना आपल्याला सांगू इच्छितो की जेव्हा आम्ही हे मिशन रोजगारच्या माध्यमातून माझं कोल्हापूर माझा रोजगार हा उपक्रम सन्माननीय सतेज पाटील साहेबांनी घेतला, त्यानंतर आम्ही जेव्हा ही व्हिडिओ कॉन्फरन्स घ्यायची ठरवली तेव्हा कोल्हापूर मधले जवळजवळ 66 असोसिएशन मधले जे हेड्स आहेत ते सर्व लोक आणि त्याबरोबर ह्याच व्हिडिओ कॉन्फरन्ससाठी सर्व पत्रकार, पदाधिकारी, अधिकारी हे सर्व लोक यांना एकत्र घेऊन एका प्लॅटफॉर्मवर ह्यांच्या बरोबर आम्ही संवाद साधला. त्यांच्या बरोबर बोलत असताना ज्या अडचणी होत्या त्या अडचणी समजून घेतल्या. मुलांमध्ये आज त्यांचं म्हणणं होतं की स्किल ट्रेनिंगसाठी आम्हाला तुमच्याकडनं सहकार्य व्हावं, ते समजून घेतलं. आणि पुढच्या काळामध्ये आम्ही सर्व लोकांसाठी एक स्किल ट्रेनिंग सेंटर सुद्धा जसं महाराष्ट्र शासनाचं आहे त्यांची मदत घेऊन आम्ही उभा करतोय. आणि नक्कीच पुढच्या काळामध्ये ही जी मदत आज अनेक मुलांना रोजगारची संधी निर्माण करून देत असताना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येईल असं मला विश्वास आहे. समीरजी, हे सगळं करत असताना आम्ही कोल्हापूरमध्ये एक ईमेल आयडी फ्लोट केला, career@missionrozgar.com अशा पद्धतीचा आम्ही ईमेल आयडी दिला. आणि या ईमेल आयडीवर आतापर्यंत जवळजवळ 9,500 ऍप्लिकेशन त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि आम्ही सगळ्या इंडस्ट्रीज मधल्या मुलांशी, इंडस्ट्रीज मधल्या जी लोक आहेत, जे अध्यक्ष असतील, उद्योजक असतील, या सगळ्यांशी आम्ही बोलतोय. तर नक्कीच मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये जे आमच्याकडे आज त्या ठिकाणी ऍप्लिकेशन्स आलेले आहेत, जे आज त्या ठिकाणी आम्ही एक प्लॅटफॉर्म क्रिएट केलेला आहे, याचा फायदा घेऊन आम्ही आमच्या कोल्हापूर मधल्या स्थानिक लोकांसाठी, स्थानिक मुलांसाठी एक रोजगार निर्मिती या माध्यमातून चांगल्या पद्धतीने करायला विश्वास मला. ऋतुराजजी, राजकारण म्हणजे कार्यकर्त्यांचा ससेमिरा, सार्वजनिक कामांचा, विकासाचा मागोवा, इतर व्याप आणि सार्वजनिक जीवन, हे जीवन तुम्ही तुमच्या काकांचं रेग्युलर बघताय. खूप लहान वयापासून तुम्ही काकांच्या सोबत फिरत असताना आम्ही बघितलेलं आहे. आणि तरी देखील तुमच्या पाठीमागे एवढं मोठं ऐश्वर्य होतं, ते ऐश्वर्य पायाशी लोटांगण घालत असताना देखील तुम्ही राजकारणात यायचा निर्णय घेतला. ते नेमकं काय सांगाल याबद्दल? नाही, तसं नाही. म्हणजे खरं म्हणजे आमच्या घराने आज बघायला गेलो तर 4 ही आमची 4थी पिढी समाजकारण आणि राजकारणामध्ये आहे. आणि माझे आजोबा सन्माननीय पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील साहेब यांच्यापासून आज त्या ठिकाणी आम्ही समाजकारण, राजकारण हे त्या ठिकाणी जवळून बघितलेलं आहे. आणि आदरणीय दादांनी म्हणजे माझ्या आजोबांनी शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा मोठे योगदान त्या ठिकाणी दिलेलं आहे.
त्याबरोबरच त्या पाठोपाठ माझे वडील डॉक्टर संजय डी पाटील साहेब, माझे काका कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली असेल किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली असेल, आम्ही समाजकारण हे निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं कोल्हापूरमध्ये गेले अनेक वर्ष करतोय. मी राजकारणामध्ये यायच्या आधी समाजकारणामध्ये गेले 10 वर्ष सक्रिय आहे. 10 वर्ष वेगवेगळे अनुभव त्या ठिकाणी आमच्या वडिलांपासून काकांपर्यंत किंवा मी अनेक लोकांमध्ये संपर्कात असल्यामुळे चांगल्या पद्धतीने घेतलेला आहे. मी खरं म्हणजे बाय चॉईसच राजकारणामध्ये आलो आहे, कारण मला लोकांना मदत करायची नेहमीच आवड राहिलेली आहे. लोकांना कोण अडचणीत असेल तर त्यांना अडचणीत सोडवण्याची मदत त्या ठिकाणी आम्ही नेहमी करत राहिलेलो आहे. आणि ही घरातनं एक चांगल्या पद्धतीने शिकवण आम्हाला लहानपणापासून मिळाल्यामुळं, राजकारणाची आवड ती मला आधीपासून असल्यामुळं लोकांची समस्या सोडवण्यासाठी मी राजकारणामध्ये आलेलो आहे. आणि नक्कीच पुढच्या काळामध्ये सुद्धा मी चांगलं काम करून दाखवण्याची इच्छा ही माझी असल्यामुळे नक्कीच मी राजकारणामध्ये चांगलं करेल हा विश्वास मला आहे. खूप चांगले क्वालिटीचे सगळे तरुण राजकारणामध्ये आलेले आहेत आणि त्यामुळे आगामी 10 वर्षांनंतर आणि या पुढे वाटचालीमध्ये एक चांगले चेहरे राजकारणात मिळतील अशी अपेक्षा करूया तुमच्यासारख्यांच्या माध्यमातून. नक्कीच समीरजी, तुम्ही जर बघितलं की महाराष्ट्र राज्यामध्ये, महाराष्ट्र असेंब्लीमध्ये आम्ही जे सर्व युवक आहात, म्हणजे आपण सगळ्यांची मगाशी नाव घेतली, आम्ही सगळेजण खूप चांगल्या पद्धतीनं काम करायचा प्रयत्न त्या ठिकाणी करतोय. प्रत्येकाची एक नवीन काहीतरी संकल्पना असते, प्रत्येकाचं एक वेगळं मत असतं. आम्ही एकत्र बसल्यानंतर वेगळे मत प्रत्येकाचे असतात तर आम्ही ऐकून घेत असतो. कुणाची नवीन संकल्पना असली तर ती संकल्पना आपल्या राज्यामध्ये, आपल्या शहरामध्ये कशी त्याची अंमलबजावणी करता येईल त्यासाठी प्रयत्न करत असतो. आणि मला विश्वास आहे, युवक म्हणून आम्ही आमच्या राज्यामध्ये काम करत असताना प्रत्येक जण आपापल्या मतदारसंघामध्ये चांगलं काम करून दाखवण्याची ताकद ही नक्की पुढच्या काळामध्ये ठेवेल हा विश्वास मला. आणि म्हणूनच तरुणांनी तुमच्या पाठीशी राहिलेलं आहेत. तरुण सगळे महाराष्ट्रातले तरुण आज युवा नेतृत्वाच्या मागे राहिलेले आहेत. ऋतुराजजी, मी आपल्याला असं विचारू इच्छेन की कोरोनाच्या वैश्विक महामारीनंतर येणारा काळ हा खूपच धास्तीचा असेल आणि याचे बदल सर्व क्षेत्रात दिसणार आहेत. त्याचबरोबर राजकीय क्षेत्रावर सुद्धा हे बदल जाणवणार आहेत. यापुढे राजकीय नेत्यांच्या सभा संमेलनांवर, आंदोलनांवर, सामूहिक कार्यक्रमांवर कार्यकर्त्यांच्या सोबत आधी ज्या पद्धतीने भेटता येत होतं, कार्यकर्त्यांच्या गराड्यात राजकीय नेते असायचे, त्या सगळ्यांच्यावर आता निर्बंध येणार आहेत. तर अशा वेळी समाज माध्यमांचा वापर असेल किंवा अन्य काही प्रणाली यांच्या माध्यमातून काही नवीन बदल स्वीकारायला लागणार आहेत. त्याबद्दल आपली तयारी कशी असेल? नाही, नक्कीच. म्हणजे तसं बघायला गेलो तर 100 वर्षानंतर अशा पद्धतीची परिस्थिती आज आपल्या देशामध्ये येते. समाजकारण असेल किंवा राजकारण असेल, लोकांच्या बरोबर संपर्क ठेवणं हे महत्वाचं आहे. आणि तुम्ही आज ही परिस्थिती बघितली तर लोकांना भेटणं हे आज त्या ठिकाणी किंवा एखादा मोठा कार्यक्रम घेणे तितकं शक्य नाही. मला असं वाटते की कोरोनासारख्या या परिस्थितीमध्ये आपण लोकांशी जेव्हा आपण मगाशी मी बोलल्याप्रमाणे कम्युनिकेशन तितकंच महत्वाचं आहे. तर आपण आजच्या या परिस्थितीमध्ये जसं आज आपण व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बोलतोय, आज नक्कीच आपल्याला अशी माध्यम आपल्या समोर आहेत. मग गुगल मीट असेल, झूम असेल, वेबएक्स असेल, असे अनेक आपण प्लॅटफॉर्मचा वापर करून आपण लोकांशी संपर्कात राहू शकतो. आज अनेक लोकांचा जर आपल्याला एखादी मीटिंग घ्यायची असेल तर लोकांना मीटिंग घेत असताना अशा पद्धतीचा माध्यम आपण चांगल्या पद्धतीने उपयोग करू शकतो. जेव्हा कोरोना सारखं संकट आपल्या समोर आल्यानंतर, लॉकडाऊन ही परिस्थिती आपल्या समोर आली, तर लोकांच्या अडचणी तर काही दूर होऊ शकत नाहीत, कारण लोकांना मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि या अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला असे माध्यम शोधणं खूप गरजेचं आहे. मी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असेल किंवा दक्षिण मतदारसंघामध्ये असेल, जे आमचे सरपंच आहेत किंवा जिल्हा परिषद सदस्य असतील त्यांचा मतदारसंघ असेल, त्याबरोबर सगळे आमचे नगरसेवक असतील, नगरसेविका असतील, या सगळ्यांच्या बरोबर व्हिडिओ कॉन्फरन्स केलं आणि प्रत्येकाशी मी अजून देखील प्रत्येकाशी बोलत असतो. आम्ही वारंवार या ठिकाणी अशा पद्धतीची व्हिडिओ कॉल करत असतो. सन्माननीय सतेज पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही एक व्हिडिओ कॉल केला होता. त्यात जवळजवळ 800हून अधिक सरपंच त्या ठिकाणी आले होते व्हिडिओ कॉलसाठी. मला असं वाटते की 800 लोक जर एका व्हिडिओ कॉलला येऊ शकतात, तर आजच्या परिस्थितीमध्ये सभा जर घेतली तर 1000 लोकांची सभा आपण घेत असतो. तर मला असं वाटते की अशा पद्धतीची उपयोग करून
पुढच्या काळामध्ये जोपर्यंत आपल्याला याचं वॅक्सिन सापडत नाही तोपर्यंत अशा पद्धतीचा उपयोग आपण वारंवार केला पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. ऋतुराजजी, आपण युवकांचे आयडॉल आहात असं मी मगाशी म्हणालो होतो. तुम्ही कॉलेज महाविद्यालयाच्या जीवनापासून एक मोठा तरुण वर्ग तुमच्या सोबत घेतलाय आणि आज तुम्ही त्या लोकांच्या, त्या तरुणांच्या मनावर राज्य करताय. तुम्हाला फॉलो करणारे खूप लोक आहेत. आज फिल्म इंडस्ट्री मधले लोक असतील किंवा महाविद्यालयातले तरुण असतील किंवा इतर ठिकाणी नोकऱ्या करणारे सुद्धा तरुण आज ऋतुराज पाटील म्हणजे आरपी या नावाने तुम्हाला अजूनही ओळखतात. तुम्ही एक लोकप्रतिनिधी आता बनलेला आहात. सध्या सोशल मीडियावर युवा पिढी जास्त वेळ घालवते, ते असं चित्र आपण बघतो. व्हर्च्युअल जगामध्ये युवा पिढी जास्त वावरते, त्यामुळे व्यायाम नाही, त्यांच्यामध्ये लेझीनेस आलेला आहे, हेल्थ इश्यूज वाढलेले आहेत. आणि अशा वेळेला ऋतुराज पाटील म्हणून आपल्या चाहत्यांना तुम्ही काय सांगाल? श्रीनिवास जी, मुझे आपको बताना है, कोल्हापूरमध्ये जर आपण बघितलं तर कोल्हापूरमध्ये फिटनेसची आवड ही बऱ्यापैकी भरपूर लोकांना आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये नक्कीच मला असं वाटते की जी आमची युवा पिढी आहे ती फिटनेसकडे कुठं दुर्लक्ष करत नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. फिटनेसकडे नक्कीच लक्ष करतील. पण आपण ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये कोरोनामुळे, आपल्याला लॉकडाऊनमुळे काही बंधनं आपल्यावर होती म्हणून लोक घरी होते आणि अशा परिस्थितीमध्ये डिजिटल प्लॅटफॉर्मचा पुरेपूर वापर त्या ठिकाणी ते करत होते. नेटफ्लिक्स असेल किंवा अनेक पद्धतीचा वापर त्या ठिकाणी करत होते. माझं वैयक्तिक असं मत आहे की आता शिथिलता आपल्याला मिळालेलं आहे. माझ्या कोल्हापूरमध्ये आज ज्या पद्धतीने युवा पिढी, मगाशी बोलल्याप्रमाणे की स्पोर्ट्सची आवड ही प्रत्येक जणाला आहे. पुढच्या काळामध्ये सुद्धा आता शिथिलता मिळाल्यानंतर सोशल डिस्टन्सिंग ठेवून लोक परत आहे तसं सगळेच युवक एक मला वाटते त्यांच्या स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी चालू करतील असा विश्वास मला आहे. आगामी काळामध्ये तरुणांच्यासाठी नवीन काय योजना घेऊन याव्यात, तरुणांना कसं प्रोत्साहन करावं, असं तुमचं काही नियोजन आहे का? नाही, नक्कीच. म्हणजे आता समीरजी, तुम्ही कोल्हापूरच्या, तुम्हाला माहिती आहे की आयर्न मॅन हे कोल्हापूरमध्ये मोठ्या पद्धतीने झालेले आहेत. एशियामध्ये सगळ्यात जास्त आयर्न मॅन हे कोल्हापूरमध्ये आहेत. तेव्हा मला असं वाटतं की स्पोर्ट्स फॅसिलिटीसाठी पुढच्या काळामध्ये माझी सुद्धा इच्छा आहे की चांगल्या पद्धतीने आपण प्रयत्न करावं. योगासारखं एखादं आपण सेशन ठेवू शकतो आणि नक्कीच म्हणजे स्पोर्ट्स रिलेटेड काम करण्यासाठी पुढच्या काळामध्ये मी चांगल्या पद्धतीने कार्यरत राहायला हा विश्वास मला. गेल्या 75 दिवसांचा कालावधी आपण सर्वांनी अतिशय भीतीदायकरित्या अनुभवलेला आहे. कोरोना सारख्या विषाणूच्या भीतीनं नागरिक अक्षरशः भयभीत झालेले आम्ही अनुभवले. काही जण आजारी पडले तर काही विनाकारण काहींना त्रास सहन करावा लागला. एक आमदार, एक लोकप्रतिनिधी म्हणून 75 दिवसाचा कालावधी आपण कसा व्यतीत केला आणि जनतेसाठी आपण काय केलं? कोरोना सारखं संकट दुर्दैवानं आपल्यावर आलं, पण या संकटामध्ये जेव्हा आपल्याला लॉकडाऊन ही परिस्थिती आपल्या समोर आली तेव्हा नक्कीच या संकटामधून बाहेर पडण्याचं किंवा त्यांना बाहेर काढण्याचं एक जबाबदारी आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीवर निश्चितपणे आहे, हे मला नक्कीच माहिती आहे. आम्ही या सगळ्या संकटाच्या मध्ये अनेक पद्धतीनं लोकांना मदत करायचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होतो आणि आम्ही कुटुंब म्हणून नक्कीच प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यरत रहने प्रयत्न त्या ठिकाणी केलेला है। श्रीनिवास जी, मुझे आपको बताना है कि कोल्हापुर में जिस तरह से ये इश्यूज हम देख रहे थे, तब हम लोग ने पहले स्टार्टिंग में हम लोग ने सोचा कि बहुत सारे हॉस्पिटल्स अभी ये सिचुएशन में बंद है, क्योंकि उनको एक डर था कि ये सिचुएशन में अगर हमने हॉस्पिटल्स खोले तो उनको प्रोटेक्शन के लिए कुछ तो होना चाहिए। तो हम लोग ने कोल्हापुर, मेरे कॉन्स्टिट्यूंसी में हमने कम से कम 1000 डॉक्टर्स को 1000 पीपीई किट उनको दिए और उसके बाद बहुत सारे डॉक्टर्स ने अपना क्लिनिक खोला। मुझे सच्ची में आपको बताना जरूरी लगा, इसलिए मैं आपको बता रहा हूँ, क्योंकि ये सिच्युएशन स्टार्टिंग में था। आणि श्रीनिवासजी, आपल्याला सुद्धा माहिती की पत्रकारांना ज्या समस्या होती त्यांना सुद्धा आम्ही मास्क देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सगळ्याच पत्रकारांना त्या ठिकाणी केलेला आहे।
पोलिसांसाठी आज त्या ठिकाणी 2000 मास्क देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. अनेक लोक ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाहीये, ज्यांच्याकडे आज त्याचे धान्याची अडचण होऊ शकते, जवळजवळ 10,000 कुटुंबांना आम्ही धान्य त्या ठिकाणी देऊ शकलो. आणि व्हाईट आर्मी सारखं एक मोठं संघटना आज त्या ठिकाणी कोल्हापूरमध्ये आहे, NGO आहे, यांना सुद्धा आम्ही त्या ठिकाणी मदत करायचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. कसबा बावडा, श्रीनिवास जी, जहाँ पर हम रहते हैं वो एरिया का नाम कसबा बावड़ा है. वहां पर हम कम से कम 40,000 मास्क और 10,000 सैनिटाइजर बॉटल्स हम देने का प्रयास उधर हम लोग ने किया था. और उसके बाद हमने आज सुबह, मेरा 31 को जन्मदिन था, तो उसी दिन हमने डिक्लेअर किया था की कोल्हापूर में आज ये जो हेल्थ इश्यूज हम देखते, आपण जे बघत असतो की अशा परिस्थितीमध्ये रोग प्रतिकार शक्ती ही आज त्या ठिकाणी मोठ्या पद्धतीने वाढवली पाहिजे. यासाठी आम्ही होमिओपॅथिक हे जे गोळ्या असतात रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी, त्यासाठी जवळजवळ 1 लाख घरामध्ये आम्ही गोळ्या देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतोय, औषध देण्याचा प्रयत्न करतोय. आणि ज्या पद्धतीनं आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकदा लॉकडाऊन ओपन ज्या पद्धतीने होईल, आपण बघितलं तर अनेक गर्दीचे ठिकाण असतात, नाभिक दुकानं आहेत किंवा अनेक ठिकाणी जिथं गर्दी होऊ शकते, त्या ठिकाणी आम्ही जवळजवळ 10,000 सॅनिटायझर बॉटल्स देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. मला वाटते अनेक जिथं अडचणी दिसतील तिथं अडचणीमध्ये प्रत्येकाला मदत करायचं काम निश्चितपणे पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीने आमच्याकडून होईल हा विश्वास मला. आपण काही गरजू गोरगरिबांना या काळामध्ये धान्य सुद्धा वाटप केलेलं होतं. त्यानंतर काही लोकांना तुम्ही बऱ्याच गोष्टी आपण आपल्या ह्या विधानसभेच्या मतदारसंघातल्या गरजू लोकांना तुम्ही पुरवलेल्या होत्या, त्याबद्दल काही सांगाल का? नाही, नक्कीच. म्हणजे इथं असणारे जे कोल्हापूर दक्षिण मतदारसंघ असेल किंवा कोल्हापूर शहरामध्ये असेल, जिथं अडचण होती धान्याची, तिथं आम्ही धान्य देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. सन्माननीय पालकमंत्री सतेज पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक गोष्टी आम्हाला आज कोल्हापूरमध्ये, कोल्हापूर म्हणलं तर मदतीचं कार्य आपण नेहमी करत असतो. आपण जर बघितलं तर अनेक लोक जे आपल्या राज्यामध्ये गेलीत, आपल्या कोल्हापूरमध्ये जी परप्रांतीय लोक जे राज्यामध्ये गेलीत, त्यांना सुद्धा जेवणाची व्यवस्था जवळजवळ 35,000हून अधिक लोकांना जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी आम्ही त्यावेळी केली. त्यामुळं नक्कीच म्हणजे अशा परिस्थितीमध्ये जिथं अडचण वाटेल तिथं आम्ही लोकांना मदत करायचा प्रयत्न त्या ठिकाणी करतोय. मी आज या शेतकऱ्यांची आज आपण बघितलं तर या परिस्थितीमध्ये खते पुरवायचं काम त्या ठिकाणी आम्ही सगळेजण करतोय. शेतकऱ्यांना आज बरीचशी अडचण त्या ठिकाणी त्यांच्या समोर आलेली आहे, त्यांना सुद्धा आज त्या ठिकाणी मदत करतोय. शहरामध्ये आमच्या निधीतून ॲम्ब्युलन्स देण्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी केलेलं आहे. श्रीनिवास जी. सर, इट वाज अ वंडरफुल डिस्कशन. आपने हमको समय दिया इस वेबिनार सीरीज के लिए. आई एम वेरी थैंकफुल टू यू. Thank you, Shivam. Before I close, sir, I have a few information to share with you. न्यूज़पेपर्स का जो रीडरशिप होता है सर, कि न्यूज़पेपर कितने लोग पढ़ते हैं, उसका एक सर्वे होता है सर, दैट इज कॉल्ड एज इंडियन लीडरशिप सर्वे. ये पिछले 25 सालों से ये न्यूज़पेपर की लीडरशिप को बताता है लोगों को. तो जो लेटेस्ट जो सर्वे आया है सर, अभी अप्रैल में इसके फिगर्स को रिलीज किया गया है. you'll be happy to know that sir कि नवभारत is the largest read Hindi daily of Maharashtra with a readership of 33 lakhs every day. 33 lakh people in Maharashtra read Navbharat, and we are present in the 5 states where Madhya Pradesh, Chhattisgarh, Maharashtra, Odisha and Gujarat, small part of Gujarat. If you take into account that readership also of all the states put together, we are read by 84 lakh readers every day. And our Marathi daily Navrashtra, which was launched 3 years back, we have in Mumbai and Nagpur, we have now reached up to 7.5 lakh readership, 7.5 lakh. And our target is in next 1 year that we should drive Navrashtra to 25 lakh readership and Navbharat 1 crore. So after I achieve this objectives, we will come back to you again and we will inform you of the journey of Navbharat, how it is progressing. Thank you Srinivas ji. मुझे विश्वास है कि मुझे लगता है जिस तरह से आपने कहा है कि आगे जो टारगेट्स आपके हैं वो आप अचीव करेंगे, ऐसे मुझे विश्वास है. आई एम मोर कॉन्फिडेंट अबाउट दैट.
and thank you so much for giving this opportunity to me. जो भी मेरे तरफ से हो सकता है मैं हर वक्त काम करते रहूँगा, और मुझे आप जैसे सीनियर जो पत्रकार है उनका हर वक्त मार्गदर्शन होना चाहिए, ऐसे मैं जरूरी समझता हूँ, और हम सब मिल के ये कोरोना हराएंगे, ऐसे मुझे विश्वास है। बिल्कुल सर, थैंक यू वेरी मच फॉर गिविंग अस। थैंक यू सो मच। नमस्कार। धन्यवाद।